तर नाशिकमध्ये तपोवन भागातील वृक्षतोडीचा वाद आता अजूनच वाढतोय। नाशिकमध्ये योग विद्या केंद्रातर्फे तपोवनामध्ये झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन करण्यात आलं। सकाळच्या सुमारास तपोवनात झाडांच्या मधोमध योगासनाला सुरुवात झाली। तर प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत हे योगासन करण्यात आले। योगासनामध्ये अनेक नागरिक देखील इथे सहभागी झाल्याचं दिसून आलंय। एक योग झाडांसाठी, प्राणवायू देणाऱ्यांच्या प्राणांसाठी असा संदेश या योगासनामधून देण्यात आलाय। तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। तपोवन हे नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठी वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र पर्यटन स्थळ आहे। रामायण काळापासून या भागाची धार्मिक महत्त्वाची ओळख आहे, जिथे भगवान राम आणि सीता यांच्या वनवासाच्या कथा जोडलेल्या आहेत। तपोवनातील नैसर्गिक वनक्षेत्र हे नाशिकसाठी खूपच महत्त्वाचं आहे। तपोवनातील दाट वनस्पती आणि विविध प्रजातींच्या झाडे, इथे साग, बाबूळ, आंबा, महूड आणि स्थानिक औषधी वनस्पती देखील आढळून येतात। यामुळे हे ठिकाण जैवविविधतेने नटलेलं ठिकाण आहे। त्याचबरोबर पक्ष्यांचा अधिवास इथे आहे। नैसर्गिक सावली, जैवविविधतेची शृंखला इथे पाहायला मिळते। याच तपोवनातील वृक्षांमुळे नदीकाठचं पर्यावरणाचं देखील संतुलन राखलं जात आहे। त्याचबरोबर तापमान वाढ, धूळ कणांचा कहर रोखण्यामध्ये देखील मोठी मदत या तपोवनामुळे होते। तपोवनातील सुमारे 50 हेक्टर क्षेत्र हे हिरवगार आहे, जे शहराच्या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवतं आणि पावसाळ्यात जल साठवण्यामध्ये देखील मदत करतं। तर तपोवनातील झाडे कार्बन शोषणामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात। पहिली महत्त्वाची बातमी समोर येते। मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये अखेर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ही सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। पार्थ पवारांवरही जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप आहेत। तर अटकेनंतर शीतल तेजवानी हिची वैद्यकीय तपासणी देखील आता पूर्ण झाली आहे। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं जात आहे। आज दुपारी शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। शीतल तेजवानी हिला आता अटक करण्यात आली आहे। दरम्यान शीतल तेजवानींवर काय आरोप आहेत पाहूयात। कोरेगाव पार्क मधील सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीने घेतली। त्यानंतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी बनवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। तर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला ही जमीन विकण्यात आली। सरकारी जमीन खासगी कंपनीच्या नावावर केल्याचा देखील आरोप आहे। तर सरकारची फसवणूक केल्याचा आरोप शीतल तेजवानीवर होतोय। आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 वेळा शीतल तेजवानीची चौकशी देखील करण्यात आली। त्यांना वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। मुंडवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। हा जो गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत। याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी, अशीच माझी थेट मागणी। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे। अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवानींना अटक केलेली आहे। त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात।
त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल. तर पुढची महत्त्वाची बातमी, शीतल तेजवानीच्या अटकेनंतर मुंडवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी पार पडणार आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर नोंदणी मुद्रांक विभाग आज सुनावणी घेणार आहे. यावेळी अमेडिया काय दावा करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी देखील अमेडिया कंपनीला 2 वेळा नोटीस दिली होती. त्यानंतर आता ही सुनावणी पार पडते. पार्थ पवार भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीने मुंडवा जमीन प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क चुकवल्याचा देखील आरोप आहे. तर मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांची देखील पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 1 डिसेंबरला चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिग्विजय यांच्या चौकशीनंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता एक मोठी बातमी, मुंबईसह देशभर विमानतळावर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द केल्याचं स्पष्टीकरण इंडिगो कंपनीकडून देण्यात आलेलं आहे. तर अनेक विमानांनी 3 ते 8 तास उशिरा उड्डाण भरल्याचं समोर आलंय. प्रवाशांचे बोर्डिंग पास हातानं लिहिण्याची वेळ आलेली आहे. आज सकाळी 7:30 वाजेपर्यंत इंडिगोनं 35 इनकमिंग फ्लाईट्स रद्द केल्या आहेत आणि 33 आउटगोईंग फ्लाईट रद्द केलेल्या आहेत.